मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर राज्यभर आंदोलन उभा केलं जाईल असा इशारा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय। ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते। राज्यातील ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत तसेच यूपीएससी मध्ये मराठा समाजाला न्याय मिळत आहे, याबाबत जरांगे पाटील श्रेय घेत आहेत। हे जर वास्तव आहे तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार 8 लाख ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप झाले असेल तर निश्चितच दुर्दैवाने जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रातील आंदोलन यशस्वी झाले आहे, अशी थेट कबुली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। पंढरपूर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी हाके यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगत ओबीसी आंदोलनाबाबत हतबलता व्यक्त केली। सर्वोच्च न्यायालयाने 500-600 पानाचं जजमेंट दिलेलं आहे। गायकवाड आयोगाने ज्या शिफारशी किंवा ज्या मराठा समाजाला ओबीसी रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जे काही एक्झर्शन केलेलं होतं त्या संदर्भात तो कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतोय। राज्य मागासवर्ग आयोगाने आतापर्यंत 2 ते 3 वेळा मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं होतं। त्या घटनात्मक आयोगाच्या निर्णयाचं उल्लंघन होतंय। जो कॉन्स्टिट्यूशनल आयोग आहे, ज्यांना एखाद्या कम्युनिटीला एखाद्या रिझर्वेशन मध्ये इन्क्लूड अथवा एक्सक्लूड करायचा अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, त्यांच्या मताशिवाय आणि त्यांच्या अभ्यासाशिवाय कुणालाही इन्क्लूड होता येत नाही। त्या आयोगाचं करायचं काय? त्या आयोगाचं महत्त्व काय? का तो आयोग तुम्ही मानत नाही आहात? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही मानत नाही आहात का? राजकारणाच्या जोरावरती, मतपेटीच्या जोरावरती, झुंडशाहीच्या जोरावरती तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आहात? जरांगे समोर झुकले का काही आम्हाला काही माहिती नाही, पण अशा पद्धतीने जर लाखो सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू केले जात असतील तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। आज रोजी मी एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी हतबल आहे। मी मोठ्या मनानं तुमच्या समोर हे व्यक्त करतोय। गेले अनेक दिवस उपोषणाच्या माध्यमातून अनेक वेळा मला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला। मी म्हणतोय काय तर महाराष्ट्रातल्या 450 जाती आहेत, काही जाती तर दुर्बिणीने शोधाव्या लागतात। त्या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं करायचं काय?